नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. जो की आज आपण पेपर विश्लेषण 12 ऑक्टोबर 2025 झालेला पेपर, जो की मॅथ आणि रिझनिंग या टॉपिकवरचं किंवा या विषयाचं आपण योग्य ते विश्लेषण बघणार आहे. कशा पद्धतीनं अप्रोच करायचा होता, काय होता, याआधी आपण पार्ट 1 व्यवस्थितरित्या कव्हर केलेला आहे. तर आज आपण बघूया पार्ट 2 याचं. ठीक आहे. मग पार्ट 2 मध्ये नेमकं पार्ट 2 ला आपण सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही एकदा आपल्या चॅनलला लाईक करा. ठीक आहे. देन त्याच्यानंतरचं क्वेश्चन नंबर कोणता आहे बघा. क्वेश्चन नंबर 20 पासून आपण सुरुवात करतोय, कारण 19 क्वेश्चन पर्यंत आपण घेतलेले होते. क्वेश्चन नंबर 20 मध्ये एका सांकेतिक भाषेत 21 ही संख्या 231 लिहित आहे. बघा, 21 ही संख्या काय म्हणताय, 231. या पद्धतीने तिथे तुमचं मेंटेन होत आहे. तर लक्षात ठेवा आता, तर यामध्ये काय लॉजिक लागत आहे बघा. 2 1 म्हणजे या दोघांची बेरीज मधली संख्या येत आहे. ठीक आहे. सेम क्वेश्चन आता आपल्याला एकदा लॉजिक भेटली तर लक्षात घ्यायचं. देन त्याच्यानंतर 53 का होते तुमचं 583. मग 53 583 म्हटलं तर 53 5 अधिक 3 किती होते 8. फर्स्ट अँड लास्ट जैसे थे आणि यांची बेरीज मध्ये लिहिलेली आहे. मग हा लॉजिक इथे मेंटेन होत आहे. म्हणजे 4 5 याचा आन्सर तुमचं काय आलं पाहिजे. 4 5 जैसे थे या दोघांची बेरीज म्हणजे किती होत आहे तुमचं 9, जो की तुमचा ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग या पद्धतीने तिथं मेंटेन राहणार. देन नेक्स्ट आता त्याच्यानंतरचं पुढचा क्वेश्चन जर आपण बघितलं तर क्वेश्चन नंबर बघा, क्वेश्चन नंबर आता 22. क्वेश्चन 22 मध्ये काय म्हणतात, विधान आणि निष्कर्ष किंवा अनुमान या पद्धतीचा क्वेश्चन आहे. विधान आणि क्वेश्चन 22 मध्ये बघा, काही खेळाडू भारतीय आहे. हा, तर वेन डायग्रामचा जर आपण इथं विचार जर केला, काही खेळाडू भारतीय आहेत. एक खेळाडू असतील आणि त्याच्यानंतर याचा जर विचार जर केला, दुसरा जो गोल आहे तो काय, भारतीय. ठीक आहे. देन नेक्स्ट जर आपण जर विचार जर घेतला तर पुढचं काय म्हणताय बघा, की सर्व भारतीय चांगले आहेत. आता सर्व भारतीय म्हटल्यानंतर हा भारताचा जो गोल आहे त्या पद्धतीने तुमचा इथे चांगला जो गोल आहे तो वरती या पद्धतीने येणार. म्हणजेच काय, अशा पद्धतीने मेंटेन राहील. ठीक आहे. हा कोणाचा आहे, तुमचं चांगले अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. तर आपण इथं जर यावरून जर निष्कर्ष जर विचार जर घेतला, आतमधला सर्वचा रिलेशन मेंटेन करतो बाहेरच्या सोबत. ठीक आहे. त्याच्यानंतर एकमेकांमध्ये गुंतलेला गोल जर राहिला तर तिथे काय होते, की काहीचा संबंध तिथं निर्माण होते. मग त्याच्यानंतरचा जर आपण इथं विचार जर घेतला तर बघा, निष्कर्ष काय म्हणताय, काही चांगले भारतीय आहे. काही चांगले भारतीय आहे. काही बाहेरचा आतमधल्या सोबत तुमचं काहीचा रिलेशन मेंटेन करते. म्हणून तुमचं जो निष्कर्ष अनुमान क्रमांक 1 किंवा निष्कर्ष तुमचा करेक्ट आहे पहिला. त्याच्यानंतरचा बघा दुसरा काय म्हणताय, काही चांगले खेळाडू आहेत. काही चांगले, आणि बघा खेळाडू आणि तुमचं चांगले यांच्यामध्ये असा गुंतलेला याच्यामध्ये काहीचं रिलेशन मेंटेन होते. म्हणून तुमचे दोन्ही निष्कर्ष हे निश्चितपणे करेक्ट आहे. म्हणून तुमचं उत्तर काय राहणार. मग त्याच्यानंतरचं निष्कर्ष 1 आणि 2 असं थोडं इथं मिस्टेक आहे. निष्कर्ष 1 व 2 दोन्ही सत्य या पद्धतीने तिथे पाहिजे होता. म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने तिथे मेंटेन राहणार आहे. ओके. देन बघा, घरातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोरील भिंतीवर घड्याळ बसवले आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात 4:30, मग आता आरशातील प्रतिमेतील कोणती वेळ म्हटलाय, तर याच्यासाठी एक लक्षात घ्या, 11:60 वजा काय असते तुमचं दिलेली वेळ. दिलेली वेळ किती आहे, 4:30. म्हणून आता डायरेक्टली वजा करा, 0 3. देन त्याच्यानंतर इथे किती 7, म्हणजे 7:30 असं तुमचं उत्तर यायला पाहिजे, जो की ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे. देन त्याच्यानंतर डायरेक्टली जर आपण क्वेश्चन कडे जर गेलो तर क्वेश्चन नंबर तुमचा आहे आता 71 नंबरवर तुमचा कोणता आहे, बघा क्वेश्चन नंबर 71 किंवा 71.
या पद्धतीने विचार जर घेतला तर लक्षात घ्या, एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 5% जेवणावर, 15% कपड्यावर, 20% मनोरंजन खर्च. तर एकूण टक्केवारी जर आपण कन्सिडर केला तर एकूण टक्केवारी किती आपण देन एकूण टक्के किती म्हटलं तर 100% विचार करायचा. त्यापैकी एकूण खर्च कशावर करताय बघा, एकूण पैकी खर्च काय होत आहे, खर्च किती होत आहे तुमचं 5 प्लस 15 प्लस किती 20, अशा पद्धतीने जर केलं तर 40% खर्च होत आहे. 40% खर्च म्हणजे उर्वरित किती 60%, किती 60%. उर्वरित 60% जे होत आहे ते 60% म्हणजेच किती आहे तुमचे शिल्लक 1800 रुपये. तर 100% इज इक्वल टू काय, बस डायरेक्टली उत्तर. तर देन त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन करताना बघा लक्षात घ्या, 0 0 गेट कॅन्सल, किंवा तुम्ही इथे 0 घे, 6 1 6 साइन 3 18, देन याच्यानंतर इथे 30 होणार, म्हणजे इकडे एक्स ची व्हॅल्यू काढलाय तर एक्स बरोबर हा 10 तिकडे गुणाकारात जाणार, म्हणजे देन इथला अजून एक 0 आहे 300. देन 300 गुणीला काय होतं, इकडचा 10 तिकडे जाऊन मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय होतंय तुमचं उत्तर 3000. मग त्यांचा एकूण जे काय आहे पगार किती आहे 3000 आहे. नंतरचा क्वेश्चन नंबर तुमचं देन 72. आता 72 मध्ये बघा, आता डायरेक्टली लक्षात घ्यायचं, ठीक आहे. बघा, एका विद्यार्थ्याला 30 मार्क मिळाले व 4 गुणांनी नापास झाला. दुसऱ्याला 34% मार्क्स मिळाले व त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कापेक्षा 8 मार्क जास्त मिळाले. तर जास्त मिळाले तर परीक्षा किती गुणांची होती, ठीक आहे. तर या पद्धतीने जे काही क्वेश्चन आहे, जेव्हा तुमचं या टाईपचे एकूण गुण जर विचारले जाते तर टक्क्यातील फरक सांगा. टक्क्यातील फरक किती आहे 34 वजा 30. टक्क्यातील फरक बरोबर काय असते गुणातील फरक. आता जेव्हा लक्षात घ्या मित्र, जेव्हा 4 मार्कांनी जास्त आणि 8 मार्कांनी कमी किंवा जास्त किंवा कमी अशा पद्धतीने नापास किंवा पास अशा पद्धतीने असेल, विरोधाभास किंवा विरुद्ध जर असेल तर तुमचा फरक म्हणून त्यांची बेरीज केली जाते. 4 + 8 आपण बॅचमध्ये व्यवस्थित याबद्दलचा पूर्ण विश्लेषण देत असतो. हे रिव्हिजन लेक्चर आहे तुमचं किंवा पेपर सेट आहे, तुम्हाला एवढे कन्सेप्ट माहिती आहे, त्या उद्देशाने आपण डायरेक्टली जाऊया. देन मग आता मला सांगा देन त्याच्यानंतरचं काय, मग 100% म्हणजे एकूण किंमत असते. 100% इज इक्वल टू व्हॉट, 4 म्हणजे किती 12, तर 100% इज इक्वल टू किती. मग आता हा तिकडे जाऊन भागाकाराचाच होणार, 4 1 4 4 3 12, आणि देन त्याच्यानंतर x बरोबर किती होत आहे 300. एवढी स्पीड मेंटेन पाहिजे, तेव्हा कुठं तुमचे 100 क्वेश्चन सोडून सॉल्व्ह करता येतात व्यवस्थित. नाहीतर तुमचं तेच मग 4-5 क्वेश्चन पूर्ण झाले नाही, सॉल्व्ह झाले नाही, मग ते हाच भानगड होतं की तुमचं कॅल्क्युलेशन लेवल नसते, ठीक आहे. देन म्हणून कोणतं येणार ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर काय म्हटलं आपण, पुढचा जर विचार जर घेतला तर क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन 73 मध्ये बघा, एका संख्येचे 12.5% व त्या संख्येचे 8% यामधील फरक. आता नेहमी जेव्हा टक्केवारीचा असेल तर 12.5 आणि देन 8 यांच्यातील फरक, जे काही टक्केवारीचा फरक आहे तेच म्हणजे किती आहे तुमचा 90 आहे. मग आता देन त्याच्यानंतर ती संख्या कोणती, ती संख्या म्हटलं 100%च्या बरोबरची खेळायचा पूर्णपणे, क्लिअर. म्हणजेच काय होणार सांगा, म्हणजे इथे काय होत आहे 4.5, काय होत आहे यांच्यातला फरक किती 4.5चा आहे म्हणजे 90, आणि देन त्याच्यानंतर 100% इज इक्वल टू काय, अशा पद्धतीने मेंटेन होत आहे. तर एक लक्षात घ्या, इथे जर पॉईंट नसता तर या 45चा भाग याच्यामध्ये किती वेळा गेला असता, 2 वेळा. समजत आहे की नाही. म्हणून हा पॉईंटला उडवून टाकून आपल्याला काय, या पॉईंटचा एक 0 वाढवून टाकू, काय विषय झाला का. मग 45 1 45 45 गुणे 90 म्हणजे 20 झाले. मग 20 गुणीला तुमचे काय होते सांगा बरं, 20 गुणीला 100, बस 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 काय होतंय तुमचं 2000. अशा पद्धतीने ठोका. आता 2000 कुठे आहे, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. समजत आहे का, एवढी लेवल मेंटेन झाली पाहिजे. हा मग तुम्ही करणार असा तर बघा, आता ते ट्रॅडिशनल मेथड सोडा, म्हणजे 4.5 असं ठेवणार, देन इथे 90 राहणार, देन तुम्ही याला भागाकाराचं इथं त्याला ट्रान्सफरेशन केले, 90 गुणीला 100 भागीला देन त्याच्यानंतर 4.5, मग 0 वाढवले
देन त्याच्यानंतर पॉईंट करा. हा एवढा करायचा नाही, डायरेक्टली या मेथडनं तिथे जायचा. ठीक आहे. देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर 74 मध्ये हा बघा, हा महत्वाचा क्वेश्चन आहे तुमचा. काय आता √2 देन त्याच्यानंतर √2 देन त्याच्यानंतर √2 देन त्याच्यानंतर √2 अशा पद्धतीने मेंटेन होत आहे. तर देन असा जर क्वेश्चन जर असेल तर बघा आता काय होणार, या पद्धतीच्या क्वेश्चन मध्ये काय होत आहे की आपण रूटचे साइन पूर्णपणे मोजून टाकायचे डायरेक्टली. किती आहे ते, किती रूट आहेत, 1 2 3 4, किती 4 आहे. तर मग आता कितीचा पॉवर ऑफ प्रत्येक वेळेस 2, मग 2 म्हटलं तर मग देन त्याच्यानंतर आता इथे जे काही 4 आहे आणि देन त्याच्यानंतर डायरेक्टली इथं काय करायचं, वरती काय करायचा, तर बघा आता 2 आणि याचा पॉवर खाली तुमचा 2चा पॉवर 4 वेळा, 2चा पॉवर 4 वेळा किती, मग आता सांगा बरं, 2 गुणिले 2 गुणिले 2 अशा पद्धतीने 16. ठीक आहे. मग या पद्धतीने तुमचं राहणार आणि त्याच्यापेक्षा एक कमी तुमचा वरती लिहून टाकायचा, म्हणजेच काय 15 डिवायडेड बाय काय होणार तुमचा 16. हे याचा डायरेक्टली इथे उत्तर मिळते. जेवढ्या वेळा आहे तेवढा, 5 वेळा असता तर 2 गुणिले 2 गुणिले 2 5 वेळा गुणले असते आणि देन एक कमी करून टाकायचा, डायरेक्टली उत्तर आहे. नाहीतर कारण याचा एका एका याची व्हॅल्यू काय असते 1/2 आणि देन त्याच्यानंतर 1/2 देन त्याच्यानंतर 1/2. हा तसा प्रोसिजर आहे, तोच प्रोसिजर इथे आहे. डायरेक्टली उत्तरपर्यंत जायचा ना, 1 2 3 4, 2चा पॉवर 4 म्हणजे किती होतं 16, त्याच्यापेक्षा एक कमी म्हणजे त्याच्या पॉवरमध्ये 15/16 असं उत्तर तिथे मेंटेन होणार आहे. तर या टाईपचे क्वेश्चन विचारलेले आहे, पुन्हा विचारणार, लक्षात ठेवा. आता देन क्वेश्चन नंबर देन नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे तर बघा क्वेश्चन 75. क्वेश्चन 75 मध्ये हा अत्यंत सोपा क्वेश्चन होता. तर गुणाकार व्यस्त म्हटल्यानंतर काय होते की आपण दोन पद्धतीने याला करू शकतो, परंतु ऑप्शन नुसार मायनसचं जर साइन जर चेंज जर केला आपण तर देन डायरेक्टली तुमचा त्याचा गुणाकार व्यस्त झालेला आहे हे समजून जायचं. समजत आहे का? कारण तुमचं त्याच पद्धतीने तिथे, कारण याला दुसऱ्या पद्धतीने कसं लिहिता येईल बघा, 1/, काय होणार तुमचं 3/5. मग आता गुणाकार व्यस्त म्हणजे पलटणार म्हणजे काय होणार, 3चा पॉवर 5 डिवायडेड बाय 1, भागीला 1 लिहित नाही म्हणून तुमचं उत्तर काय राहणार तुमचं 3चा पॉवर 5, जो की ऑप्शन क्रमांक ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? मग ओके. देन या पद्धतीने तिथे मेंटेन राहणार. ते त्याच्यानंतरचा बघा आता क्वेश्चन नंबर 76 मध्ये काय येत आहे, √1.21 डिवायडेड बाय x इज इक्वल टू 10 अशा पद्धतीने. तर जेव्हा रूट कॅन्सल करायचा आहे, कारण रूट मध्ये कोण फसून आहे एक्स, रूटला कॅन्सल करण्यासाठी तुमचा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड घ्यावं लागेल. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हटलं रूट गेट कॅन्सल, 1.21 डिवायडेड बाय एक्स आणि इकडचाही वर्ग, कारण मग दोन्हीकडे तुमचं याला चेंज करण्यासाठी म्हणजे इकडे वर्ग घ्यावं लागेल. म्हणजेच काय होतं सांगा बरं, 1.21 इज इक्वल टू डिवायडेड बाय एक्स बरोबर किती होत आहे 100. मग आता देन त्याच्यानंतर एक्स ची जर किंमत काढायची आहे, 1.21 डिवायडेड बाय 100 बरोबर काय होत आहे तुमचा एक्स. देन त्याच्यानंतरचं मग आता 2 पॉईंट इकडे सरकणार म्हणजे एक्स बरोबर काय होणार 0.0121 अशा पद्धतीने तुमचं उत्तर राहील. 2 पॉईंट सरकल्यानंतरचं तुमचं उत्तर कोणतं राहणार, मग ऑप्शन 4 डी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. ओके, ऑप्शन ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ओके. देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन 77. जर ए व बी या दोन संख्यांची सरासरी 20 आहे, ए प्लस ए व बी यांची सरासरी 20 आहे. इक्वेशन नंबर 1 घेऊया याला, आणि बी व सी यांची किती आहे 19. सी व ए यांची किती आहे, इक्वेशन नंबर 2 घेऊ याला, आणि देन त्याच्यानंतर सी व ए 21. तर नेहमी लक्षात घ्या, तुम्हाला कोणाची किंमत काढायची याच्यासाठी डायरेक्टली शॉर्ट ट्रिक बघा. ठीक आहे. देन ए ची किंमत जर काढायची असेल तर तुम्हाला ए काढायचा आहे, ए जिथे जिथे आहे त्यांची प्लस करा आणि जिथे नाही आहे तो मायनस करा, बस. मग आता देन त्याच्यानंतरचा जर इथं विचार जर घेतला आपण तर काय होतंय बघा. मग इक्वेशन कोणतं रे, इक्वेशन 1 प्लस काय होणार तुमचं इक्वेशन
3, याला 3 घेतला तर बघा 1, कारण ए इथं आहे आणि मायनस काय करणार, ए जिथे नाही आहे ते इक्वेशन 2 तुम्हाला मायनस करावं लागेल. म्हणजेच काय होणार, 21 अधिक काय होत आहे तुमचं 20, म्हणजे सॉरी 20 अधिक 21 मायनस काय होत आहे तुमचं 19. यांची टोटल जर केलं 41 वजा 19 म्हटलं तर काय होणार 22. मग फक्त ए ची म्हटलं तर किती होणार 22. अशा पद्धतीने तुमचं उत्तर येणे अपेक्षित होतं. या टाईपचे किंवा याचे प्लसचे क्वेश्चन आपण बॅचमध्ये नेहमी घेतच असतो आणि आपल्याला ऑफलाईन बॅचसाठी गडचिरोलीला आपल्या ऑफलाईन बॅचेस चालतात, त्यामुळे तुम्ही तिथे येऊन ऑफलाईनला भेट घ्यावी. ओके, दे त्याच्यानंतरचं क्वेश्चन नंबर 78. हा बघा, राहुल, मनीष व सुरेश यांची सरासरी 63 गुण. आता 3 व्यक्ती आहे, मग राहुल प्लस मनीष प्लस सुरेश तिघांची बेरीज किती होणार, बेरीज सरासरी म्हणजे काय असते, एकूण संख्यांची बेरीज डिवायडेड बाय एकूण संख्या, म्हणून त्यांची बेरीज म्हटलं तर गुणीला 3 घटक आहे, म्हणून काय होणार तुमचा 9 आणि 6 18 आहे. ठीक आहे, देन म्हणजे 189 होता. राहुलला अजयपेक्षा 15 गुण कमी मिळाले. कोणाला, राहुलला. राहुलला कोणापेक्षा, अजयपेक्षा. राहुलला कोणापेक्षा, अजयपेक्षा. अजयला जर मी एक्स या पद्धतीने म्हटलं, राहुलला किती होणार तुमचं, देन त्याच्यानंतरचं एक्स मायनस 15, देन अजयपेक्षा कमी तर मनीष पेक्षा जास्त 10 गुण. आता मनीषला किती भेटले असेल, मनीषला पुन्हा कमी भेटले असेल राहुलपेक्षा किती, एक्स मायनस 15 आणि मायनस 10 अशा पद्धतीने, कारण याच्यापेक्षा 10 मार्क त्याला जास्त मिळाले. ठीक आहे. अजयला राहुल व मनीष व सुरेश यांच्या सरासरी गुणापेक्षा 30 गुण जास्त मिळाले. तर सरासरी गुण किती आहेत, देन कोण आता काय म्हणतात, अजयला. म्हणजे अजयला जे काही एक्स कन्सिडर केला आपण, ते एक्सची व्हॅल्यू किती होत आहे तुमचं, यांची एकूण 63 होती, 63 पेक्षा किती होत आहे तुम्हाला अधिक किती 30 गुण म्हटलं तर काय होत आहे याचं. मग अजयचे गुण किती म्हटलं तर मला सांगा आता, अजयचे गुण किती होणार तुमचं, यावरून 93 किती होणार 93. आणि देन त्याच्यानंतरचं मला सांगा, मनीष व सुरेश यांची एकूण गुणसंख्या किती. तर मनीष व सुरेश असं म्हणताय, मनीष व सुरेशचा जर विचार जर केला तर पहिल्यांदा सुरेशचा काढून घ्यावं लागेल, मनीषचा तर आपल्याला भेटून जाईल. काय होणार, मनीषचं किती होणार सांगा बरं इथे, 93 मायनस आणि मायनस म्हणजे मायनस 25 होत आहे. 93 मायनस 25 असं जर म्हटलं जर इथं किती होत आहे मग तुमचं, देन त्याच्यानंतरचं जर 25 जर आपण इथं विचार जर केला असता तर इथं काय होणार 68 किती होत आहे 68. त्यांच्यामधला वजाबाकी केला तर मनीषचे 68 आणि ते सुरेशचा जर विचार जर केला तर सुरेशचा विचार जर केला तर यावरून सर्व निघेल बघा. राहुलचे किती मार्क, 93 वजा तुमचे 15 म्हटलं तर किती होत आहे 78. मग कारण 93 वजा इथे 93 वजा 15 म्हटलं तर 78 होणार. मग आता देन त्याच्यानंतर देन पुढं जर आपण विचार जर केला तर तिघांची बेरीज किती आहे 189 किंवा 189. राहुलचे किती म्हटलं 78 आणि देन त्याच्यानंतर मनीषचे किती 68. देन आता तुम्हाला सुरेशचे काढायचे आहे. सुरेश जर असा विचार जर केला तर टोटल किती होतं 189. दोघांची जर बेरीज जर केलं आपण तर इथं किती होतं 144 प्लस सुरेश, अशा पद्धतीने तुमचं काय होणार 189. आणि देन त्याच्यानंतरचा जर इकडचा जर विचार जर केला तर सुरेश बरोबर काय होणार, सुरेशचे गुण किती होणार 189 वजा तुमचं 144. हा तिकडे जर ट्रान्सफर झालं तर वजाबाकी होणार, वजाबाकी झालं तर तुमचं किती होतं, देन त्याच्यानंतरचं इथं किती होतं तुमचं 45. किती राहणार सुरेशचे 45. म्हणजेच काय होत आहे लक्षात घ्या आता. देन त्याच्यानंतरचं मग आता कोणाकोणामधला तुम्हाला डिफरन्स काढायला विचारताय,
मनीष आणि सुरेश यांची एकंदरीत एकूण बेरीज किती असं जर म्हणताय तर बघा आता हा सॉरी इथे तुमचं यांची टोटल किती होत आहे, इथे थोडं गडबड झालंय बघा. जर इथे आपण म्हटलं यांची टोटल बेरीज किती होत आहे बघा 146 असं गलत होऊन जाते कधी कधी, ते आपल्या लक्षात ठेवावं लागतं. ते मायनस जर केलं तर मायनस किती होत आहे तुमचं किती 146 म्हटलं तर 146 जर वजा जर केला तर आपण किती होत आहे बघा 146 जर वजा जर केला आपण इथं म्हणजे 9 वजा 6 म्हणजे 3, देन त्याच्यानंतरचं काय राहिलं 8 वजा 4 म्हणजे 4, 43 अशा पद्धतीने 43 जर इथं विचार जर केला तर मग आता देन त्याच्यानंतर तुम्हाला शेवटी काय विचारताय त्या दोघांची बेरीज, कोण मनीष प्लस कोण मनीष प्लस सुरेश यांची दोघांची बेरीज म्हणजे 68 प्लस किती होणार 43 म्हणजे किती होत आहे तुमचं सांगा बरं इथे. इथे 3 म्हणजे सॉरी देन 8 आणि 3 11चे 1 हाचं 10 आणि 1 11 म्हणजे 111 तुमचं उत्तर यायला पाहिजे. 111 किती होत आहे, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. समजत आहे का, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ओके देन त्याच्यानंतरचा बघा देन क्वेश्चन नंबर 79. क्वेश्चन नंबर 79 मध्ये बघा आता एका कंपास पेटीची किंमत 32 रुपये आहे, दुसऱ्या कंपास पेटीची किंमत 28 रुपये, तिसऱ्या कंपास पेटीची किंमत 24 रुपये आहे. तर माझ्याकडे कमीत कमी किती रुपये असावेत, म्हणजे वरीलपैकी कोणत्या एका प्रकारच्या कंपास पेट्या विकत घेता येतील. देन एका प्रकारच्या म्हणजे पूर्णपणे तुम्हाला इथे एक प्रकारची लसावी काढावी लागते. मग लसावी जर काढलो आपण 32 देन त्याच्यानंतर काय 24 आणि देन त्याच्यानंतर काय 28 अशा पद्धतीने 3 टर्म आहेत. 3 टर्म म्हटलं तर बघा डायरेक्टली पहिल्यांदा कोणा 4 ने भाग देते, 4 8 32 आणि देन त्याच्यानंतर 4 4 सगळं किती 24 आणि 4 7 28. देन यामध्ये पुन्हा कोणाचा भाग जातो कॉमन संख्येने 2 ने, तर इथं 4 आणि इथं 3, इथं 7चा 7 इथं मेंटेन राहत आहे. सर्वांची आपण जर कॉमन आणि अनकॉमन यांची जर गुणाकार जर केला 4 गुणिला 2 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 7 तर बघा 4 दुने 8 आणि इथं 12 12 7 किती होत आहे तुमचं 84. 84 जर 832 2 हातचा तुमचं किती होणार 32 आणि हातचा किती होत आहे 3 आणि देन 8 8 64 64 न 3 किती होत आहे तुमचा 67 म्हणजे 672 जो की ऑप्शन क्रमांक सी इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने तिथे मेंटेन राहणार आहे. बघा आता या टाईपचा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, दोन क्रमावर समसंख्यांची लसावी 220 आहे तर त्या संख्यांची बेरीज किती आहे. आता क्रमवार म्हटल्यानंतर तिथे 220 म्हणताय किती 220, तर आपल्याला थोडं अजून करावं लागेल, कारण क्रमवार म्हटल्यानंतर त्यांच्यातला फरक तुमचं क्रमवार समसंख्यांची बेरीज जर विचार जर केला तर सॉरी क्रमवार समसंख्यांची लसावी जर म्हटलं तर त्यांची भागीला 2 या पद्धती. आता जरा 220 म्हणतात 220 म्हटलं तर आपण दोन संख्या कन्सिडर करू 20 आणि जर 22 जर कन्सिडर केला तर यांची लसावी नेहमी काय असते, यांचा दोघांचा गुणाकार त्यांचे गुणाकार 20 संख्यांचा गुणाकार भागीला 2 त्यांची लसावी म्हणून येते. मग आता 220 येत आहे का पाहून घेऊ आपण. इथे तुमचं जर आपण इथे जर 11चा भाग जर दिला आणि देन त्याच्यानंतर किंवा इथे शून्याचा मग 11 दुने 22 म्हटलं किती होतं 220. ते करेक्ट आहे. मग ते संख्या कोणत्या मिळाल्या आपल्याला 20 आणि 22 यांची बेरीज जर विचारलं 20 अधिक 22 किती होतं तुमचं 42 इज अ करेक्ट आन्सर. जो की ऑप्शन क्रमांक सी इज करेक्ट आन्सर तिथे मेंटेन राहणार आहे. देन त्याच्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन नंबर इथं जर आपण बघितलं तर स्क्रीनवर बघू शकता तुम्ही क्वेश्चन नंबर. मग 885 गुणिले 885 गुणिले 885 प्लस 115 गुणिले 115 गुणिले अशा पद्धतीचे ए क्यूब मायनस बी क्यूब. आता फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची अजिबात गरज नाही. जर इथं पाहायचा वरती जर तुमचा प्लस जर असेल तर जे रिपीट होत आहे जे अंक म्हणजे ए आणि बी कोणतं राहणार, ए ची किंमत किती राहील 885 आणि बी ची किंमत किती राहील
115 दोनच तर घटक आहे, बाकी कोण रिपीट होतं माहिती आहे का? कोणीच रिपीट नव्हतं, ते दोनच. मग जेव्हा तुम्हाला या पद्धतीचं राहील असं, तर जर मध्ये जर इथे वरती जर प्लस जर असेल तर यांची सुद्धा प्लस करा, यांची प्लस मध्ये किती होतं 1000. मग 1000 कुठे आहे ठोका त्याला डायरेक्टली. समजत आहे का? ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. एका झटक्यात उत्तर यायला पाहिजे, या पद्धतीनं आपला तिथे टेम्परामेंट असायला पाहिजे. ठीक आहे. देन आपल्याला व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका. ठीक आहे. देन त्याच्यानंतरचा बघा, नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर विना थांबा बसच्या दिवसभरात 4 फेऱ्या. 4 फेऱ्या पूर्ण झाल्या म्हटलं तर काय म्हणताय, 4 फेऱ्या म्हटलं तर येणे जाणे असं 2 म्हटलं तर तुमचे 2 अटेम्प्ट म्हणजे 8 असं होणार. ठीक आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक या बसमध्ये किती 42. 42 म्हटलं तर गुणाकार आपण जर केला 8 2 16 आजचा 1 832 32 ने काय होणार तुमचं 33 336 तर हे झाले. देन त्याच्यानंतर प्रत्येक बस तिकीटचे प्रत्येकी किती रुपये म्हणजे आता एवढे प्रवासी झाले तर गुणीला काय होतं तुमचं 85. गुणीला 85 जर केला तर आपल्या इथे मल्टिप्लिकेशन जर आपण इथं मेंटेन जर केला तर लक्षात ठेवा इथं देन मल्टिप्लिकेशन इथं करताना आपण एक मल्टिप्लिकेशनचा रूल त्या पद्धतीने मेंटेन करतो. 6 पंचे 30 आणि देन त्याच्यानंतर काय राहिलं 3. मग देन त्याच्यानंतर क्रॉस 5 त्रिक 15 आणि साईन 8 48 48 न 15 63 63 न 3 किती होत आहे 66. देन राहिले तुमचे 6. देन 3 3 चा गट 5 त्रिक 15. देन त्याच्यानंतर हे 0. देन 15 न 24 किती होत आहे 3 8 24. 15 न 24 किती आहे 39. 39 न 6 किती होत आहे 45. हातचा 4. मग आता आपल्याला एक दिसून पडत आहे शेवटचे 3 अंक 560. बाकीच्या पुढे जाण्याची गरज नाही. सी ऑप्शन ठोकून द्या. मग तुमचं काय नाही इथं डायरेक्टली गुणाकार जर केलं तर 28,560 असं फायनली आन्सर यायला पाहिजे. देन क्वेश्चन नंबर तुमचा कोणता आहे आता? क्वेश्चन नंबर 83. आता हा त्रिकोणी संख्या म्हणताय 78 नंतर. 78 ही एक त्रिकोणी संख्या आहे, तर त्यावरून आपल्याला पाया काढायचा आहे. पाया काढताना काय करतो आपण 78 गुणिला 2 म्हणजे किती होतं 156. 156च्या अगोदरची वर्गसंख्या 144. कुणाचा वर्ग आहे 12चा. 12 पाया किती आला तुमचा? पाया बरोबर किती 12. नवीन पाया बरोबर काय होणार तुमचं देन 12 किती येणारी 7वी म्हटलं तर प्लस 7 म्हणजे किती 19. यावरून तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायची आहे. मग त्रिकोणी संख्या काढताना काय दिलेली पाया जे काय 19 आली त्याच्यानंतरची समोरची संख्या भागीला काय असते 2. त्याच्यामुळे 10 आणि 19 गुणिले 10 म्हटलं तर उत्तर काय येणार 190. अशा पद्धतीने या स्पीडनं तुमचं उत्तर येणार आहे. म्हणून ऑप्शन कोणता येणार? ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन क्वेश्चन नंबर 84. क्वेश्चन नंबर 84 मध्ये आता बघा, तुम्हाला आधी सांगितलं 5m प्लस 7n यांचा काय म्हटलं आपण बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त म्हटलं तर काय होतं बघा, प्लसचं काय होते मायनस म्हणजे मायनस 5m मायनस 7m. देन त्याच्यानंतरचं मला सांगा मायनस हा याचं काय मायनस 2m मायनस 3n याची बेरीज व्यस्त पुन्हा म्हणतात. आता मायनसचं काय होणार प्लस, प्लसचं काय होणार मायनस. मग आता देन त्याच्यानंतर इथं यांच्या दोघांची बेरीज करायची आहे, परंतु इथं काय होणार सांगा बरं आता देन इथे जर आपण मेंटेन जर केला देन इथे काय होणार 2m आणि काय होणार प्लस प्लस 3n. मग यांच्यामधलं बेरीज म्हटलं प्लस मायनस. मग आता 5m मायनस 5m 2 मग मायनस 3m आणि इथे काय होणार मायनस 4n. अशा पद्धतीने तुमचं उत्तर येणार, जो की ऑप्शन क्रमांक बी असं होता. फक्त बेरीज व्यस्त आणि म्हणजे बेरीज व्यस्त म्हणजे काय हे आपल्याला एक पॉइंट आउट तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे देन त्याच्यानंतर हा उत्तर सोडवणे लवकरात लवकर उत्तर सोडवता येईल. ठीक आहे. नाहीतर तुम्हाला बेरीज व्यस्त हा कन्सेप्टच जर माहिती नसेल तर किती आदळआपट करा काही विषय होणार नाहीच. क्लिअर? मग समजलं तर या पद्धतीने राहील. देन क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे बघा, दोन व्यक्ती एकाच दिशेने
एकाच दिशेने जात आहे म्हटलं तर वेगांची काय होते वजाबाकी, हे माइंडमध्ये फिक्स ठेवा. त्यांच्यातले अंतर किती आहे तुमचं, देन अंतर ते किती वेळानंतर म्हणजे टाइम काढायचा आहे, टाइम बरोबर तुमचं अंतर किती आहे 12 आणि ते त्याच्यानंतर एकाच दिशेने जात आहे म्हणजेच तुमचं 5 - 4 अशा पद्धत किलोमीटर पर आवर आणि किलोमीटर म्हणजे युनिट मोठंच आहे काही विषय नाही. 12 डिवायडेड बाय काय होणार 5 - 4 म्हणजे 1 म्हणजे किती तास लागतील 12 तासात ते हा एकमेकांपासून किती 12 तासात ते 12 किलोमीटर अंतर दुरीवर राहणार आहे. म्हणून तुमचा ऑप्शन कोणता राहणार, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. हे सोपं होतं तर थोडं लक्षात घेणे आवश्यक राहील. मग देन त्याच्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर 86. देन 360 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर पर आवर आणि 540 मीटर लांबीची रेल्वे 36 किलोमीटर पर आवर एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत असल्या त्या एकमेकींना पुन्हा वेळेत ओलांडतील अशा पद्धतीने. मग आता पुन्हा तेच आहे, वेळ म्हटलं तुमचा टाइम ते आणि दोन तुमचे लांब्या देऊन आहेत तर दोन लांब्या काय त्यांची लांबीची नेहमी बेरीज असते 540 आणि डिवायडेड बाय काय विरुद्ध दिशा म्हटलं तर दोघांची काय होणार बेरीज म्हटलं तर वेगांची बेरीज म्हटलं तर इथं 72 अधिक इथं काय होणार 36 पण हे किलोमीटर पर आवर आहे आणि इथं मीटर पर म्हणजे हे तुमचं मीटर आहे. देन मग आता यांच्या दोघांचा जुगाड जमते का, अजिबात जमत नाही. मग आता कोणाला तरी एकाला पलटवावं लागते आणि नेहमी पलटवताना कोणाला पलटवतो आपण इथे किलोमीटर पर आवरला आपल्याला म्हणजे वेगाला चेंज केलेलं कधी पण बेटर राहील. म्हणजे मोठ्याकडून लहान्याकडे जाणे म्हणजे काय होणार वरती लहान लहान म्हणजे 5 म्हणजे 5/18 या दोघांची बेरीज किती होते तुमची जर 900 मीटर आणि देन यांच्या दोघांची बेरीज किती होते 108 याला चेंज करून टाका 5/18 बघा इथं सांगा 18 × 18 18 छग 108 म्हणजे 6 × 5 = 30 म्हणजे 900 भागीला काय होत आहे तुमचं 30 म्हटलं तर 00 आणि इथं 30 म्हणजे किती वेळा 30 सेकंद किती 30 सेकंदात ते एकमेकांना ओलांडतील म्हणजे ऑप्शन कोणता ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ओके दे आता बघा क्वेश्चन नंबर 87. क्वेश्चन 87 मध्ये बघा एका किल्ल्यावर 1200 सैनिकांना 60 दिवसांना पुरते जर 30 दिवसानंतर 300 सैनिक किल्ल्यावर आले तर मला सांगा इथे D1 M1 D1 आणि M2 D2 अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. परंतु M1 मध्ये काय घेणार 1200 सैनिकांना 60 दिवस पुरते बरोबर आहे पण किती दिवसानंतर 30 दिवसानंतर अतिरिक्त सैनिक आले 300 सैनिक मग त्या कंडिशन मध्ये काय होते 1200 सैनिक आता मला सांगा 30 दिवसापर्यंत का उपाशी मेले ते अजिबात नाही. तर काय झालं ते त्यांनी सुद्धा काहीतरी खाल्ले असणार म्हणजेच काय होणार 1200 सैनिकांना जे 60 दिवस पुरणार होता आता M1 म्हटलं तर 1200 सैनिक राहणारच आहे पण त्यांना जे D1 आहे D1 किती मग 60 दिवस नाही तर तुमचं 30 दिवस खाल्लेला आहे म्हणजे किती 30 दिवसाचं अन्न राशन आहे. तर यामध्ये तुमचं आज बॅचमध्ये आपण सांगत असतो जसं तुम्ही रूम करून राहता किंवा मेस लावले नाही तर देन त्याच्यानंतर तुमचे मित्रमंडळी जर तुम्ही त्या दिवशीचं सायंकाळचं जेवण बनवले दोघा जणांना तर 2 मित्र एक्स्ट्रा आले तर त्यांना सुद्धा त्याच्यामध्येच ॲडजस्ट करावं लागते म्हणजे तुम्हाला थोडं थोडं कमी खावं लागेल ठीक आहे. मग याच पद्धतीने ॲडजस्टमेंट आहे इथे सुद्धा तसंच ॲडजस्टमेंट आहे. म्हणून आता M2 हे D1 झाला मग M2 मग आता M2 किती अतिरिक्त किती सैनिक येत आहे मग 1200 अधिक काय होत आहे तुमचं हे तर जाणार नाही आहे पण एक्स्ट्रा 300 सैनिक येत आहे म्हणजेच काय होत आहे बघा एक्स्ट्रा 300 सैनिक म्हणजे त्यांना किती दिवस पुरणार असं आहे म्हणजेच काय होणार मग 1200 गुणिला किती होत आहे तुमचं 30 बरोबर काय होत आहे 1200 अधिक 300 म्हटलं तर किती होतं 1500 किती 1500 सैनिकांना ते किती दिवस पुरणार D2 बरोबर काय होणार बघा 1200 गुणिला 300 डिवायडेड बाय काय होते रे 1500 अशा पद्धतीने 000 गेट कॅन्सल 15 × 15 15 × 2 30 आणि 5 × 2 24 मग D2 बरोबर किती 24 दिवसात ते पूर्ण खाऊन फस्त करते सर्वजण एक्स्ट्रा आलेले म्हणजे 30 दिवसात पूर्ण अन्न किती आता 24 दिवसात तिथे कंप्लीट करावं म्हणजे पूर्णपणे 24 दिवसात बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 88. क्वेश्चन 88 मध्ये काय म्हणतात आई व मुलगी यांच्या वयांची बेरीज किती आहे 49
7 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या चौपट होते, तर आईचे आजचे वय किती? 7 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या चौपट म्हणताय. 7 वर्षापूर्वी बरं, 7 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी जर म्हटलं तर कोण? मुलगी आणि आई या पद्धतीने असं मेंटेन करू. मुलीचा एक्स असेल तर आईचं काय होणार? 4x या पद्धतीने होईल. तर आजची वयांची बेरीज किती आहे त्यांची? 49. तर मला सांगा आता 49 आज म्हणजे 7 वर्षापूर्वी म्हटलं तर आई पण 7 वर्षांनी कमी होणार आणि देन त्याच्यानंतर मुलगी पण 7 वर्ष, म्हणजे 7 आणि 7 किती? 14 वर्ष कमी होणार. 14 वर्ष कमी होणार म्हणजे 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती असेल मग आता? 35. किती असेल? 35. हे लक्षात येतंय का? थोडं विचार करा. किती? 7 आणि 7, मुलीचं पण 7 आणि आईचं पण 7. 7 7 14 म्हटलं तर 49 वजा किती? आपण 14 जर केला तर उत्तर किती? 35. आणि हे 35 हे कधीचे आहे? 7 वर्षापूर्वीचे आहे. म्हणून 7 वर्षापूर्वीचा त्यांचं गुणोत्तर किती आहे? मग x प्लस 4x बरोबर किती होता तुमचं? 35. देन 35 देन 5x बरोबर किती होता तुमचं? 35. तर x बरोबर किती होईल मग आता? 35 भागीला 5 म्हणजे 7. पण कधीचं काढायचं आहे आता? हे 7 वर्षापूर्वीचं झालं. देन मग आईचं कधीचं? आजचं वय काढायचं आहे. आईचे आजचे वय 7 वर्षापूर्वीचं आईचं वय किती होतं? 4x. 4x म्हटलं तर काय होणार? 4 गुणिला 7, 7 किती होतं? 28. 7 वर्षानंतर म्हटलं तर प्लस 7 म्हणजे किती होणार तुमचं? 35. आई किती वर्षाची असेल? 35 वर्षाची. असं या पद्धतीने तिथे उत्तर काढणे अपेक्षित होतं. थोडं विचार करायचा आहे बस, बाकी तुम्हाला उत्तरापर्यंत लवकरच जाता येईलच. देन बघा आता क्वेश्चन नंबर 89. 89. वडील व मुलगा यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे? 7:2. देन 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते, तर त्यांचे आजचे वय किती? आजचे वय म्हटल्यानंतर आजचे वय 7:2 आहे मित्र. किती? 7:2. तर मला सांगा ऑप्शन मध्ये बघता क्षणी तुमचं 7 ने भाग जाणार तुमचे पहिला, दुसरा आणि तिसरा. तिसऱ्यामध्ये जात नाही म्हणून हे आउट झाला. देन 5 वर्षापूर्वी म्हणताय. 5 वर्षापूर्वी म्हटलं तर देन इथे 2 ने तर भाग जाणारच आहे. 5 वर्षापूर्वी म्हटलं तर 6 ने. आता जर इथनं 5 जर वजा जर केला, पहिल्या ऑप्शन मधून 5 वजा जर 35 वजा 5 म्हणजे किती होत आहे तुमचं? किती होतं तुमचं? 30. आणि देन त्याच्या दुसऱ्या ऑप्शन मध्ये 49 वजा 5 म्हटलं तर किती होतं तुमचं? 44. देन त्याच्यानंतर ऑप्शन डी मध्ये 70 वजा 5 म्हणजे वडिलांचाच बघू आता किती? 65. मग मला सांगा 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती? 6. इथे तुमचा 6 ने भाग जात आहे का? इथे 6 ने भाग जात नाही. इथे 6 ने भाग जात नाही. फक्त 6 ने भाग कुठं जातं? 30. म्हणून ठोका याला ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आन्सर. समजत आहे का? या पद्धतीने गुणोत्तर मेथडमध्ये असं डायरेक्टली उत्तरापर्यंत आपण ऑप्शन वाईज तुम्ही जाऊ शकता. याचे योग्य ते विश्लेषण बघायचं असेल तर तुम्ही तसं कमेंट करा. त्या पद्धतीने आपण वेगळा लेक्चर सुद्धा घेऊ या टाईपच्या क्वेश्चनचा. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही पण हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. विदिन सेकंद उत्तर तुम्हाला सांगण्यासाठी एवढा वेळ लागला. कन्सेप्ट माहिती असेल तर 5 सेकंदात उत्तर घेऊन देऊन मोकळा. समजत आहे का? या पद्धतीने टेम्परामेंट आहे. पुन्हा क्रॉस मेथड आहे, यानुसार तुमचा लवकर येते, त्याच्यामुळे आपण या पद्धतीने सांगितलं आहे. क्वेश्चन नंबर 90. तर अनुपात, चौथा अनुपात म्हटलं तर चतुर्थ प्रमाणपद काढा असं म्हणताय तिथे. ठीक आहे. 0.2. मग चतुर्थ प्रमाणपद म्हटलं तर चौथा प्रमाण तुमचं x आहे. मग 0.2 आणि देन काय होणार? 0.012 आणि सॉरी 0.12 आणि देन त्याच्यानंतर काय होणार? 0.3 आणि चौथा तुमचा x, म्हणजे या दोघांचा गुणाकार होते, या दोघांचा गुणाकार. 0.2 इंटू एक्स बरोबर काय होणार? 0.12 गुणिला 0.3. मग आता एक्स बरोबर काय होता इथे? देन 0.036 यांचा गुणाकार आणि देन त्याच्यानंतर इथे 0.2 या पद्धतीने.
आता मला सांगा किती काही केलं तरी 18 तर इथे येणारच आहे. 18 कोणता येत आहे तुमचं ऑप्शन. तर मग जर वाटत नसेल तसं तुम्हाला इथे इथे 3 डिजिट अशा पद्धतीने मेंटेन करता येईल आपल्याला. मग 36 भागेला काय राहणार तुमचं 200. इथं सांगा इथे 18, मग 2 शून्य सरकवलं तर इथं काय होणार 0.18. दिस इज द करेक्ट आन्सर. 0.18 कोणता आहे ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. या पद्धतीने तिथे तुम्हाला सोडवायचा होता. देन नेक्स्ट आता रवीकडील टपाल तिकिटांच्या संग्रहातील 260 तिकिटे ही भारतीय पूर्णपैकी भारतीय किती आहे. क्वेश्चन नंबर 91 भारतीय किती आहे 207. मग 207 म्हणजे 7 पैकी 2 आहे. तर परदेशी किती आहे. परदेशी म्हटलं तर आता 7 पैकीच किती राहणार तुमचं 5. म्हणून आता देन रेशो जर म्हटलं तर गेट कॅन्सल 2:5 असं एवढं सोपं होतं बघा. फक्त थोडं समजणं आवश्यक आहे. ते 5 2 नाही तर 2:5 म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. ओके. त्याच्यानंतरचं बघा हा क्वेश्चन नंबर 92 मध्ये ए व बी यांच्या नफ्याचे गुणोत्तर. आता इथं तुम्हाला थोडा फॉर्म्युला माहिती पाहिजे. नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे गुणोत्तर. ठीक आहे. नफ्याचे गुणोत्तर किती देऊ ना यार 3:5. आणि देन भांडवलाचे गुणोत्तर 24:9. देन तुम्हाला मुदतीचे गुणोत्तर काढायचे आहे. मुदतीचे गुणोत्तर बरोबर कोण येणार 3 गुणिला 9 भागीला होणार 5 गुणिला 24. तर आता इथं लक्षात घ्या 3 8 24 म्हणजे उत्तर काय होत आहे मुदतीचे गुणोत्तर बरोबर इथे डायरेक्टली 9 भागीला 5 8 40 म्हणजे 9:40 अशा पद्धतीने तिथे उत्तर मेंटेन होत आहे. 9:40 जर म्हटलं तर काय होणार ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. 40:9 नाही तर 9:40 अशा पद्धतीने उत्तर तिथे मेंटेन होणार आहे. देन क्वेश्चन नंबर 93. क्वेश्चन नंबर 93 मध्ये बघा आता एक सोडून एक काम असं जर आहे तिथे ए व बी एक काम अनुक्रमे. आता बघा ए व बी अनुक्रमे किती 8 व 16 यांचं लसावी किती 16. देन त्याच्यानंतर इथं 16 भागीला 8 म्हणजे 2 16 भागीला 1 16 भागीला 16 म्हणजे 1 अशा पद्धतीने मेंटेन होत आहे. तर त्यांनी एक सोडून एक दिवस काम केले तर पूर्ण काम किती दिवसात संपेल. पूर्ण काम किती एक सोडून एक. आता मला सांगा हे जर आपण प्लग जर केलं 3 दिवसाचं काम जे आहे 3 काम किती दिवस 2 दिवसात. किती दिवसात 2 दिवसात. मग आता त्यांना किती कामं करायचे 16. मग याचे किती पट 5 पट म्हटलं तर इथं 15 काम आहे. मग इकडे 5 पट म्हटलं तिकडे 5 पट किती होतं तुमचं 10 दिवसात हे 15 कामे करणार. आता उर्वरित काम किती एक काम कोण करणार आता. त्याच्यानंतर म्हणजे ए तो पहिल्यांदा कामाला येते म्हणजे डिवायडेड बाय काय होणार तुमचं 2 म्हणजे तुमचे एकूण दिवस किती लागतील 10 तर लागेलच. आणि त्याच्यानंतर नंतरचा जो काम करायला येत आहे तो कोण येत आहे ए येत आहे. ए किती एकच काम करायचं आणि 1/2. मग तुमचं उत्तर काय राहणार ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन या पद्धतीने तुमचं इथे हे लेवलचे ह्या लेवलचे क्वेश्चन आपण बॅचमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलंच असते. जर कोणत्या विद्यार्थी मित्रांनो हे क्वेश्चन काय आहे काय नवीन आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चितपणे आपली बॅच जॉईन करून घ्यावी. तुम्हाला पूर्ण शंकेचे निराकरण तिथे होणार आहे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन जर बघा आता देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 94. क्वेश्चन नंबर 94 मध्ये एक नळ एक टाकी म्हणजे ए नळ आपण कन्सिडर करूया 20 तासात. आणि त्याच्यानंतर काय म्हणते दुसरा नळ किती म्हणताय बी नळ जर आपण विचार जर केला तर किती 40 तासात. देन पहिला नळ 5 तास सुरू ठेवला म्हणजे याच्यासाठी तुम्हाला पुन्हा लसावी मेथड. इथं लसावी किती 40 म्हणजे इथं 2 आणि इथं किती होणार 1. पहिला नळ किती 5 तास सुरू ठेवला म्हणजेच काय होत आहे बघा
म्हणजे एका तासात 2 लिटर, तर 5 तासात किती 10 लिटर. व बंद केला तर उर्वरित टाके. आता मला सांगा 40 लिटर पैकी 40 लिटर पैकी 10 लिटर पूर्णपणे कोण भरला, ए नट भरला, म्हणजे उर्वरित किती 30, आणि हे 30 कोण भरणार आता, बी नट उर्वरित टाकी 1च्या स्पीडने, म्हणजे त्यांना किती तास लागते 30 तास. म्हणजे जो काही ऑप्शन आहे तुमचा ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके दे. त्याच्यानंतरचा बघा आता क्वेश्चन नंबर तुमचं 95, जो की आपला या पद्धतीचा तुमचा इथे क्वेश्चन राहणार. क्वेश्चन नंबर 95 मध्ये चौरस सेमी म्हणताय. चौरस सेमी असं सेंटीमीटर आहे. तर लक्षात घ्या, चौरस सेमी जर म्हटलं, सॉरी चौरस मीटर असं म्हणताय, चौरस मीटर, तर चौरस सेमी मध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. तर तुम्हाला सेमी म्हणजे चौरस मीटर मध्ये करायचं असेल तर काय होणार, 37 गुणिला 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणजे 100 चौरस म्हटलं तर त्याचा वर्ग. बस एवढंच लक्षात ठेवायचं त्याचा रिलेशन. 37 गुणिला 100 गुणिला 100 म्हणजे किती होत आहे देन 2 शून्यचे 4 शून्य 10,000, म्हणजेच काय होणार 2 शून्य 4 शून्य इथं टाकला तर काय होत आहे मग 37, आणि देन 1 2 3 आणि 4. मग आता काय 100 सेमी अशा पद्धतीने तुमचं उत्तर आहे 100 सेमी. क्लिअर. आता 37,000 म्हणजे 37 वर 4 शून्य कुठे आहे तुमचा ऑप्शन बी मध्ये चौरस सेमी. अशा पद्धतीने ते ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने आपण हा पूर्णपणे जो की गणित व बुद्धिमत्ता या विषयाचं पूर्ण विश्लेषण आपण बघितलेलं आहे. असंच ऑथेंटिक व्हिडिओज आपण इथे बघणार आहे नंतर पुढे. तर तुम्ही या आपल्या चॅनलला नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओ किंवा या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. ठीक आहे. इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.